Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. In this lecture we try to discuss about packing fraction and packing efficiency for cubic system. For which system? Cubic system. Cubic system consists of how many types of unit cell? 3 types of unit cell, that is simple cubic unit cell, body centered cubic unit cell, and face centered cubic unit cell. So there are 3 types of cubic unit cell: simple, body centered and face centered. So starting with packing fraction, right? तुमच्या समोर हा ग्लास आहे, ग्लास मध्ये स्पियर टाकलेले आहेत. हे स्पियर ग्लासचं टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाय करत नाहीत. मग पार्टिकल पासून काय तर होते, युनिट सेल होते. युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम स्पियर ऑक्युपाय करू शकत नाहीत, तर त्या स्पियरच्या मध्ये काय राहते? एम्प्टी स्पेस राहते, कॅव्हिटी राहते, राईट. ग्लासचं टोटल व्हॉल्यूम स्पियर ऑक्युपाय करू शकत नाहीत, कारण 2 स्पियरच्या मध्ये काय राहते? रिकामी जागा राहते. जर तुम्हाला सिंपल क्यूब जर मी दाखवला, काय दाखवला तुम्हाला? सिंपल क्यूब जर मी तुम्हाला दाखवला, राईट. हा सिंपल क्यूब आहे, बघू शकता तुम्ही. आणि या सिंपल क्यूबच्या मध्ये बघताय का? बघा, दिसतंय का तुम्हाला? या सिंपल क्यूबच्या मध्ये बघा, असं दाखवलं तरी तुम्हाला रिकामी जागा दिसते, राईट. रिकामी जागा दिसते. याचा अर्थ क्यूब मधल्या सर्व व्हॉल्यूम पार्टिकल स्पियर ऑक्युपाय करू शकत नाहीत, मग रिकामी जागा राहते, राईट. एम्प्टी स्पेस राहते, राईट. अनऑक्युपाइड स्पेस राहते. मग ऑक्युपाइड स्पेस किती आणि अनऑक्युपाइड स्पेस किती हे आपल्याला करता येतं. पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे ऑक्युपाइड स्पेस, राईट. एम्प्टी अनऑक्युपाइड स्पेस हे सुद्धा आपल्याला करता येतं, आणि ते आपल्याला काढायचं आहे सिंपल क्यूबिक सिस्टीम मध्ये, बॉडी सेंटर्ड मध्ये काढायचं आहे आणि फेस सेंटर्ड मध्ये काढायचं आहे, बरोबर आहे. आता हे काढण्यासाठी आपल्याला काय काय माहित पाहिजे आणि पॅकिंग फ्रॅक्शन कसं काढायचं बघू शकता तुम्ही. ओके, पॅकिंग फ्रॅक्शन आपल्याला काढण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. कुठली गोष्ट पाहिजे तर टोटल स्पेस किती ऑक्युपाय केलाय पार्टिकलनी, आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम किती आहे, स्पेस किती आहे, तो आपल्याला बघायचा आहे. 20 मार्काची काय होते? एक्झाम होते. किती मार्क पडतात? 19 मार्क पडतात. 20 मार्काची एक्झाम म्हणजे 20 टोटल व्हॉल्यूम कुणाचा आहे? युनिट सेलचा आहे. त्याच्यापैकी किती ऑक्युपाय केले पार्टिकलनी? 19 ऑक्युपाय केले. 20 व्हॉल्यूम आहे, 19 ऑक्युपाय केले. याचा जर भागाकार घेतला तर त्याला म्हणणार मी पॅकिंग फ्रॅक्शन. काय म्हणणार मी? पॅकिंग फ्रॅक्शन. आता पॅकिंग फ्रॅक्शन याचा शब्दाचा अर्थ आहे भागाकार. आता कशाचा भागाकार? इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर ऑर पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, राईट. पार्टिकलनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. याला काय म्हणणार आपण? सिम्पली याला म्हणणार आपण पॅकिंग फ्रॅक्शन म्हणणार. आता पॅकिंग इफिशियन्सीला दुसरा शब्द आहे पॅकिंग पर्सेंटेज. मग याचं तुम्ही रूपांतर पर्सेंटेज मध्ये कसं करता? गुणिले फक्त काय करता? मल्टिप्लाय बाय 100. ओके, सो व्हॉट इज मीन बाय पॅकिंग इफिशियन्सी? पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे फक्त भागाकार गुणिले मल्टिप्लाय बाय 100 नाहीये. आता पॅकिंग इफिशियन्सी म्हणजेच पर्सेंटेज. मग पर्सेंटेज असेल तर फ्रॅक्शनला काय करणार? 100 न मल्टिप्लाय करणार, आणि मग डेफिनेशन बघा काय होईल. व्हेरी सिंपल डेफिनेशन तुमच्या समोर आहे. पॅकिंग इफिशियन्सी तुम्हाला कसं करता येईल? राईट. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय 100 असं तुम्हाला करता येईल. काही अवघड नाही, व्हेरी मच सिंपल. ओके, आता हे काढण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजेत. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल स्पियर तुम्हाला माहित पाहिजे, आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कशावर डिपेंड असतं? एज लेंथ ए. कशावर डिपेंड असतं? एज लेंथ ए वरती डिपेंड असतं. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे? ए चा काय करायला लागतो? क्यूब करायला लागतो. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब. सो व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ स्पियर? 8वी 9वी 10वी मध्ये तुम्ही कदाचित पाहिला असेल मॅथ्स मध्ये. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ स्पियर? स्पियरचं व्हॉल्यूम कसं करतात? 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, व्हॉल्यूम ऑफ एनी स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ एनी स्पियर 4/3 पाय आर क्यूब. 4/3
पाय आर क्यूब. व्हेरी सिंपल. आणि मग बानो वेगवेगळ्या स्टेप्स वापरून आपण पॅकिंग फ्रॅक्शन, पॅकिंग इफिशियन्सी काढू शकतो. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी रेडियस ऑफ द स्फिअर, दॅट नथिंग बट रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ स्फिअर. द सेकंड स्टेप इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्फिअर. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्फिअर किती असतं बाळांनो? 4/3 पाय आर क्यूब. इथे येणारी आर ची किंमत या आर मध्ये पुटअप करायची आणि व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्फिअर आपल्याला काढता येतं. त्यासाठी तुम्हाला स्फिअर रेडियस आपल्याला काढावी लागेल, रेडियसचं इक्वेशन त्याच्यामध्ये पुटअप करावं लागेल आणि व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्फिअर काढावं लागेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्फिअर काढलं की किती स्फिअर असतात? एससीसी मध्ये कॉर्नर 8 8 × 1/8 किती असतात? 1 असतात. त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर एसी साठी तेच काय असतं बाळांनो? व्हॉल्यूम ऑक्युपाइड, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्फिअर्स. ओके. इथं बीसीसी ला किती पार्टिकल असतात? 2 असतात. त्यामुळे इथं येणाऱ्या स्फिअरच्या व्हॉल्यूमला 2 न मल्टिप्लाय करावं लागणार. एफसीसी ला पार्टिकल किती येतात? 4 येतात. आणि त्यामुळे येणाऱ्या स्फिअरच्या व्हॉल्यूमला 4 न काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. सुरुवात करूया बाळांनो. स्टार्टिंग विथ द सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल. ए आणि आर मधलं रिलेशन काय आहे ते आपल्याला काढायचंय. सर्वांच आपण काढायचंय बाळांनो. ए आणि आर मधलं रिलेशन काही अवघड नाही. फक्त पॅकिंग फ्रॅक्शनला तुम्ही 100 न मल्टिप्लाय जर केलं तर काय निघतं बाळांनो? पॅकिंग इफिशियन्सी किंवा म्हणतात पॅकिंग पर्सेंटेज. पॅकिंग पर्सेंटेज काढलं की अनऑक्युपाइड स्पेस आपल्याला करता येतो. काय अवघड नाही. रेडियस ऑफ द स्फिअर नथिंग बट रिलेशन बिटवीन ए आणि आर. बाळांनो हा एज लेंथ आहे. क्यूबची एज लेंथ कशी असते? क्यूबची एज लेंथ बाळांनो सर्व सेम असते. A = B = C. सर्व सेमच असतात. आता सर मी असं लिहिलं ए हा ए आहे. इथं किती आहे बाळांनो? हा रेडियस इथून इथपर्यंत रेडियस, इथून इथपर्यंत दुसरा आर म्हणजे किती येणार? 2r. म्हणजेच मी काय लिहू शकतो? म्हणजेच मी लिहू शकतो r = काय लिहू शकतो? r r जागेवरतीच राहील. हे 2 खाली डिवाइडला जाईल. a/2 लिहू शकतो. म्हणजे r चे इक्वेशन काय आलं? a/2. ओके. आता आपल्याला कोणासाठी बघायचं आहे सर? राईट. रेडियस ऑफ द स्फिअर हे कुणासाठी बघायचं आहे? हे बघायचं आहे बाळांनो बीसी साठी. रेडियस ऑफ स्फिअर. राईट. रेडियस ऑफ स्फिअर आपल्याला काढायचं आहे. आता रेडियस ऑफ स्फिअर काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते ट्रायंगल लक्षात घ्यावे लागतील जरा सर्वांनी लक्ष द्या. आपल्याला राईट अँगल ट्रायंगल बघायचा आहे. हा बाळांनो टॉपचा, फ्रंटचा म्हणजे इथला हा ऍटम आहे. हा मधला स्फिअर आहे, बॉडीच्या मध्यभागचा आहे. आणि हा बाळांनो पाठीमागचा कॉर्नर आहे. पाठीमागचा कॉर्नर आहे. आणि म्हणजे ते काय आहे तुम्हाला दाखवतो बाळांनो. ऍक्च्युली ती बॉडी डायगोनल आहे आणि तो असा आहे. बॉडी डायगोनल आहे आणि तो बाळांनो असा आहे. समजलं का सर्वांना? राईट. म्हणजे जे तुम्हाला बोर्डवरती दिसतंय ते बाळांनो तुम्हाला इथं पेनाच्या साह्याने इथं क्यूब मध्ये तुम्हाला करून दाखवलेलं आहे. समजलं? हा बॉडी डायगोनल आहे. कसला डायगोनल आहे? बॉडी डायगोनल आहे. आता मला सांगा हा जो बॉडी डायगोनल सी आहे त्याच्यामध्ये किती आर येतात? हा एक पहिला आर, हा दुसरा आर, हा तिसरा आर आणि हा चौथा आर. मधल्याचे 2 आर येतील. म्हणजे C = किती आर? C = 4r. व्हेरी सिंपल. आणि मग मला सांगा तो राईट अँगल ट्रायंगल जर मी पकडला, कुठला राईट अँगल ट्रायंगल पकडतोय बघा? ABD. राईट अँगल ट्रायंगल कुठला? राईट अँगल ट्रायंगल बाळांनो ABD = आता हा राईट अँगल ट्रायंगल ABD मध्ये मला काय लिहिता येईल? ऑन द बेसिस ऑफ पायथागोरस थेरम काय लिहिता येईल का? तर लिहिता येईल काय? कर्णाचा वर्ग हा इतर बाजूंच्या वर्गांची काय असते? बेरीज असते. आणि मग बाळांनो कर्ण कोणता होईल? हा सी होईल. ही काय झाली? एज लेंथ. मला हे डिस्टन्स करता येईल का? फेस डायगोनल करता येईल का? फेस डायगोनल कसं करता येतोय बघा बाळांनो. बीई हा काय असणार आहे? बीई हा ए असणार आहे. बरोबर आहे. डीई हा काय असणार आहे? ए असणार आहे. म्हणजे ह्या 2 बाजू झाल्या आणि या 2 बाजूचा हा काय झाला बाळांनो? या ट्रायंगलचा कर्ण झाला. म्हणजे a² अधिक a² काय? बाळांनो समजा मी याला नाव दिलं, याला x नाव दिलं या कर्णाला, तर बाळांनो काय येईल? x² अधिक a². म्हणजे इथलं काय येईल? इथलं येईल बाळांनो 2a². काय येईल? 2a² येईल. आणि मग ABD याच्यामध्ये आपण लिहू शकतो काय लिहू शकतो? c² काय लिहू शकतो सर? c² ही एक बाजू म्हणजे a असणार आहे. a² अधिक हा जो कर्ण आहे राईट
हेच डायगोनल आहे तो किती येतो या वर्गांची काय येते बेरीज म्हणजे किती येणार आहे ए स्क्वेअर अधिक ए स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर. आता हे जर सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे म्हणजेच काय 3a स्क्वेअर. बट काय म्हणतोय बघा बट सी इज इक्वल टू व्हॉट बट सी इज इक्वल टू किती आर हा जो बॉडी डायगोनल आहे तो किती आर आहे 1 2 3 4 म्हणजे सी इज इक्वल टू काय येणार आहे 4r येणार आहे. म्हणजे मला काय लिहिता येईल बघा मला लिहिता येईल 4r स्क्वेअर इज इक्वल टू किती a स्क्वेअर 3a स्क्वेअर. 4r स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर. आता बघा हे दोन प्रकारे सॉल्व्ह करता येईल मला. किती प्रकारे सॉल्व्ह करता येईल दोन प्रकारे मला सॉल्व्ह करता येईल. मी डायरेक्ट स्क्वेअर रूट घेतो यांचा जर मी दोन्ही साईडला स्क्वेअर रूट जर घेतला तर मला काय लिहिता येईल राईट मला लिहिता येईल 4r इज इक्वल टू इथं मला लिहावं लागेल रूट 3a काय लिहावं लागेल रूट 3a. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड वी कॅन राईट 4r इज इक्वल टू रूट 3a. आणि मग r इज इक्वल टू काय होईल सोपा आहे सर r इज इक्वल टू काय होईल r इज इक्वल टू हे खाली डिनॉमिनेटर वर जाईल इथं काय होईल रूट 3a डिवाइडेड बाय काय होईल 4. ओके समजलं सर्वांना. आणि मग बाळानो r इज इक्वल टू मला लिहिता येईल राईट r इज इक्वल टू तुम्हाला इक्वेशन मिळालं म्हणजे रूट 3 अपॉन 4 असं होईल. आता मी समजा इथं स्क्वेअर रूट घेण्याच्या ऐवजी जर मी त्याचे स्क्वेअर घेतले तर काय होईल 4 चा स्क्वेअर किती बाळानो 4 स्क्वेअर किती राईट 16 इथं काय येईल r स्क्वेअर इज इक्वल टू राईट इथं 3a स्क्वेअर. व्हेरी सिंपल बरोबर. आता बाळानो काय करायचं आहे राईट 16 बरोबर आहे का बाळानो बरोबर आहे ओके. इथं दुसऱ्या प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायची काय गरज नाही. बीसीसी ला आपल्याला दुसऱ्या प्रकारे काय करायचे आहे सॉल्व्ह करायचं आहे ते आपण करू. याचा अर्थ तुमच्या समोर बाळानो इक्वेशन r इज इक्वल टू काय आलं रूट 3a अपॉन 4. मग आता कुठे जाऊया सर आता आपण जाऊया बीसीसी ला. आता सॉरी बीसीसी झाला आता जाऊया आपण एफसीसी ला. एफसीसी ला बाळानो काय दाखवलेलं आहे बघा एफसीसी ला काय दाखवलंय तुम्हाला एफसीसी ला एकच फेस मी दाखवलाय फ्रंट फेस दाखवलाय आणि पार्टिकल कुठं असतो फेजच्या पार्टिकल असतो फेजच्या कुठं असतो मध्यभागी असतो तो तुम्हाला तिथं दाखवलेला आहे राईट. समजलं सर्वांना ओके व्हेरी सिंपल. आणि मग बाळानो त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला लिहिता येईल बाळानो राईट ही एक बाजू झाली ही एक बाजू झाली हा झाला कर्ण. ही बाजू कोण आहे ए आहे ही बाजू कोण आहे ए आहे. आणि मग बाळानो काय येईल बाय पायथागोरस थेरम इन राईट अँगल ट्रायंगल एबीडी राईट अँगल ट्रायंगल एबीडी काय लिहू शकतो बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट व्हाट सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर अधिक ए स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. इथं 3a स्क्वेअर आलं बॉडीला काय येतं 3a स्क्वेअर फेस 2a स्क्वेअर येतं. आता मला काय लिहिता येईल बट सी इज इक्वल टू हा सी जो आहे तो किती आर आहे बघा एक आर इथून इथपर्यंत दुसरा आर इथून इथपर्यंत तिसरा आर इथून इथं चौथा आर म्हणजे मला सी इज इक्वल टू काय लिहिता येईल 4r. पुट द व्हॅल्यू मी पुटअप केली या सी च्या जागेवरती काय येईल 4r स्क्वेअर राईट 4r स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर 4r स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. आता बघा हे मला किती प्रकारे लिहिता येतं दोन प्रकारे लिहिता येतं. ते कसं लिहिता येतं बघा मी याचं स्क्वेअर रूट घेतो स्क्वेअर रूट घेतले तर काय येईल व्हेरी सिंपल स्क्वेअर रूट जर घेतले तर इथे येईल 4r इज इक्वल टू काय रूट 2a 4r इज इक्वल टू काय येईल रूट 2a. आणि इकडं राईट दुसरा प्रकार घेतो स्क्वेअर त्यांचे घेतो मी 4 स्क्वेअर किती येईल 16 r स्क्वेअर इज इक्वल टू 2 राईट 2a स्क्वेअर. याचा 4r चा स्क्वेअर घेतला तर काय येईल 16r स्क्वेअर येईल इज इक्वल टू 2a स्क्वेअर. 16 पलीकडे घ्या r स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर अपॉन किती 16 2 8 जा किती 16 r स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल व्हेरी सिंपल a स्क्वेअर अपॉन काय येईल बाळानो 8 येईल. आणि आता तुम्ही काय करा त्या इक्वेशनचं काय करा बाळानो त्या इक्वेशनचं काय घ्या स्क्वेअर रूट घ्या स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल इथं व्हेरी सिंपल r इज इक्वल टू राईट r इज इक्वल टू मी इक्वेशन इथं लिहितो r इज इक्वल टू काय येईल याचा r येईल a स्क्वेअरचा काय येईल a येईल आणि 8 चा काय येईल स्क्वेअर रूट 8 येईल. आता हे स्क्वेअर रूट 8 मला असं जरी लिहिलं तरी बरोबरच आहे. स्क्वेअर रूट 8 मला मॉडिफाय करता येईल r इज इक्वल टू a राईट
स्क्वेअर रूट मध्ये 8 काय होईल 4 गुणिले 2 4 इंटू 2 जा 4 2 जा किती 8 येतं बाळांनो. हे 4 मला बाहेर घेता येईल आणि r इज इक्वल टू इक्वेशन मला काय मिळेल a रूट 2 म्हणजे अजून एक मला r चं इक्वेशन मला इथं मिळालं. आता इथं r चं इक्वेशन काय मिळेल मला सिंपल आहे r इज इक्वल टू काय मिळेल रूट 2a अपॉन 4 राईट रूट 2a अपॉन 4 r इज इक्वल टू आणि दुसरं एक मिळालं राईट दुसरं काय मिळालं बाळांनो r इज इक्वल टू a टू रूट 2 किंवा रूट 8 शॉर्टली म्हटलं तरी चालू शकतं काय प्रॉब्लेम नाही. आता बाळांनो हे जे मी वर्किंग केलेलं आहे हे वर्किंग पुसून टाकतो आणि मी फक्त काय लिहितोय बघा फक्त जे इक्वेशन आलं ते इक्वेशन लिहितो. इक्वेशन इथं काय आलं सर इक्वेशन आलं r इज इक्वल टू रूट 3a अपॉन काय आलं 4. तसं मी इथे इक्वेशन किती प्रकारे लिहू शकतो सर 2 प्रकारे लिहू शकतो. कुठले 2 प्रकार आहेत इथे दिसतात तुम्हाला. पहिलं इक्वेशन कुठलं आहे पहिलं इक्वेशन आहे r कुठलं इक्वेशन आहे बाळांनो r इज इक्वल टू a अपॉन रूट 2a अपॉन 4. याच्याऐवजी तुम्ही दुसरं कुठलं वापरू शकता दुसरं आपण वापरू शकतो कुठलं r इज इक्वल टू राईट r इज इक्वल टू a अपॉन 2 रूट 2. त्या दोघांचा अर्थ मात्र एकच आहे काय वेगळा नाही. ते कसं आलं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. याचा अर्थ व्हॉट इज द रिलेशन बिटवीन a अँड r फॉर सिंपल क्यूबिक फॉर बीसीसी अँड फॉर एफसीसी. बाळांनो सीईटी मध्ये डायरेक्ट येतं द रिलेशन बिटवीन a अँड r फॉर एफसीसी जनरली राईट हा ऑप्शन दिला जातो. मग काही वेळेला हा सुद्धा ऑप्शन दिला जाऊ शकतो. दोन्ही ऑप्शन मात्र कसे आहेत करेक्ट आहेत हे मात्र तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. रिलेशन बिटवीन एज लेंथ a and radius of the sphere for simple a is equal to r for what for BCC साठी आपण काय इक्वेशन लिहू शकतो अजून एक 4r is equal to root 3a आणि फॉर एफसीसी तुम्ही काय लिहू शकता 4r is equal to root 2a व्हेरी सिंपल. आणि मग बघा आता आपण जाऊया पुढं राईट व्हॉल्यूम ऑफ द स्पियर आपल्याला जायचं आहे आणि पॅकिंग फ्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काढायचं आहे. दुसऱ्या मुद्द्याला बाळांनो मी जातोय आणि दुसरा मुद्दा काय आहे बाळांनो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर. पहिल्यांदा एका स्पियरचं काढा आणि एससीसी मध्ये स्पियर किती असतात एकच आहे त्यामुळे मल्टिप्लाय करायचं. बीसीसी ला मात्र 2 न आणि एफसीसी ला मात्र 4 न काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. आता व्हॉल्यूम ऑफ एनी स्पियर राईट व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू इक्वेशन काय इथं लिहिलंय व्हॉल्यूम ऑफ एनी स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय r क्यूब 4/3 पाय r क्यूब 4/3 पाय r क्यूब. आता इथं r ची किंमत काय लिही a/2 r च्या जागेवरती a/2 पुटअप करा म्हणजे काय येईल सर 4/3 पाय r क्यूब काय येते बाळांनो 4/3 पाय. r ची किंमत काय आहे a/2 ब्रॅकेटचा काय लिहायचा क्यूब आणि हे सॉल्व्ह करा. जर हे सॉल्व्ह केलं तर बाळांनो उत्तर काय येते बघा बरं राईट. हे सॉल्व्ह केलं मी a चा क्यूब घेतला मी म्हणजे काय लिहितो मी इज इक्वल टू 4/3 राईट. इथं पाय आहे a चा काय येईल a चा क्यूब येईल 2 चा क्यूब किती असतो बाळांनो राईट 2 चा क्यूब किती आहे इथं 8 लिहावं लागेल 4 2 जा 8 ओके क्लिअर. आणि 3 इंटू 2 किती येईल 6 येईल म्हणजे काय येईल बाळांनो हे 4 कॅन्सल होईल 8 कॅन्सल झालं a पाय a क्यूब अपॉन 6 पाय a क्यूब अपॉन 6. आता मला सांगा मग मी बाळांनो व्हॉल्यूम ऑफ द स्पियर आणि एकच स्पियर असतो उत्तर काय आलं बाळांनो तुमच्या समोर आहे. उत्तर काय आलं ते तुमच्या समोर आहे ते उत्तर बाळांनो मी इथं लिहितो व्हेरी सिंपल. उत्तर ते मी इथं लिहितो ते उत्तर काय आहे सर्वांनी लक्ष द्या राईट. इथं आलं उत्तर व्हॉल्यूम ऑफ द स्पियर इज इक्वल टू पाय a क्यूब अपॉन किती आलं 6 आलं. आणि आता मला सांगा तिसरा मुद्दा काय असतो आपला तिसरा मुद्दा असतो पॅकिंग इफिशियन्सी. आता पॅकिंग इफिशियन्सी कशी काढायची व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्पियर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे a क्यूब आहे. याचा अर्थ मला तिसरा मुद्दा इझिली काढता येईल. तिसरा मुद्दा काय पॅकिंग राईट पॅकिंग काय रे बाळांनो पॅकिंग इफिशियन्सी कशी काढणार पॅकिंग इफिशियन्सी व्हेरी सिंपल. एव्हरीबडी लुक ॲट द बोर्ड नाव.
इथं सर्वांनी लक्ष द्या बाळांनो. ओके, इथं लिहिणार बाळांनो पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग पर्सेंटेज म्हणूया किंवा पॅकिंग इफिशियन्सी. आता बाळांनो याचं किती व्हॉल्यूम आहे? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्पियर पाय ए क्यूब अपॉन सी, पाय ए क्यूब अपॉन सी डिवायडेड बाय काय तुम्ही मग असं लिहू शकता, म्हणजे तेच झालं मिळून बाळांनो पाय ए क्यूब अपॉन सी डिवायडेड बाय काय, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती असतं ए क्यूब इंटू किती बाळांनो इंटू 100 इज इक्वल टू काय लिहावं लागणार, हे ए क्यूब ला ए क्यूब काय होईल कॅन्सल, 6 कुठं जाणार खाली जाईल राईट, पाय बाय 6 इंटू काय होईल बाळांनो 100 आणि ते उत्तर किती येतं पाय बाय 6 इंटू 100 आणि ते उत्तर येतं बाळांनो 52.36. किती येतं उत्तर ते 52.36. बरोबर आहे का बघू द्या 52.36. तर बाळांनो हे पर्सेंटेज किती येतं 52.36 एवढं काय येतं बाळांनो पर्सेंटेज येतं. व्हेरी सिंपल. कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला समजलं बाळांनो. पॅकिंग इफिशियन्सी किंवा पर्सेंटेज कसं काढायचं असतं बाळांनो, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इनटू काय करायचं 100 करायचं. ओके, हे झालं बाळांनो. आता आपल्याला कोणासाठी करायचं आहे बीसीसी साठी करायचं आहे. बीसीसी साठी दुसरा पॉइंट काय लिहिणार बाळांनो मी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर. आता हे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर आपल्याला करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ द स्पियर किती असतं, व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती असतं 4/3 पाय आर क्यूब. आर ची किंमत किती आली ही आर ची किंमत इथे लिहा, म्हणजे काय लिहिणार मी 4/3 पाय आर किती आहे √3a अपॉन किती आहे 4 ब्रॅकेटचा काय क्यूब. व्हेरी सिंपल. मग बघा मला काय करावं लागेल, बघा बरं काय करावं लागेल, मी थोडंसं इथं मॉडिफाय करतो आणि मग मी इथं लिहितो. बघा काय लिहितोय मी 4 पाय राईट, इथं काय आहे 3 आहे, √3 चा क्यूब आहे राईट, √3 चा क्यूब आहे. तो √3 चा क्यूब किती येणार 27 येणार. ओके, ए चा काय येणार क्यूब येणार, 4 चा क्यूब किती 4 चौक 16, 16 चौक 64 म्हणजे इथे येणार 64 येईल. आणि हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर बाळांनो उत्तर काय येते बघा 4 किती बाळांनो 14 4 जा 64 ना, 16 चौक 64 16 येईल राईट, 16 आलं. नाव आता काय करता येईल इथलं बाळांनो ही संख्या मला कशी लिहिता येईल बघा पाय रूट 27 झाली 9 गुणिले 3 ए क्यूब डिवायडेड बाय 3 इंटू 60. आता मला सांगा हे 9 मला बाहेर काढता येईल. 9 जर बाहेर काढलं तर मला कसं लिहिता येईल राईट, हे 9 बाहेर काढलं तर काय येईल 3 राईट √3 ए क्यूब अपॉन राईट आपण काय 3 इंटू 3 ला 3 काय होईल कॅन्सल होईल. आणि मग बाळांनो इथं तुम्हाला काय मिळेल, फक्त इथं तुम्हाला मिळेल पाय √3 ए क्यूब अपॉन 16. आपण काय मिळेल 16 मिळेल पाय √3 ए क्यूब अपॉन 16. हे तुम्हाला काय मिळालं व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. पण बीसीसी मध्ये किती पार्टिकल असतात, बीसीसी मध्ये पार्टिकल बघायला कुठं असतो एक मध्यभागी पार्टिकल असतो टोटल, कॉर्नरचा मिळून 1 मध्यभागचा 1 म्हणजे टोटल किती झाले 2. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर 2 चं काढायचं असेल तर 2 न काय केलं पाहिजे मल्टिप्लाय, 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 8 जा, याचा अर्थ इथं टोटल उत्तर काय निघेल, उत्तर काय आलं बघा बरं 2 न जर मल्टिप्लाय केलं तर बाळांनो इथं उत्तर आलं काय उत्तर आलं हे 2 8 राईट, म्हणजे आलं बाळांनो पाय √3 ए क्यूब अपॉन 8. हे आलं व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. किती स्पियर मात्र 2, व्हॉल्यूम ऑफ 2 स्पियर आपण काढलेलं आहे. आणि मग याच्यावरून आपल्याला काय करता येईल, याच्यावरून आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढता येईल. व्हेरी मच सिंपल. आता दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा काय असतो पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग पर्सेंटेज म्हणा, पर्सेंटेज शब्द लिहिला की आपल्याला काय करता येतं 100 न मल्टिप्लाय करता येतं. आता सोपं झालं सर, काय झालं बघा पाय
√3 a क्यूब अपॉन 8. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती असतं a क्यूब. a क्यूब ला a क्यूब काय होईल कॅन्सल गुणिले किती 100 आणि ते किती उत्तर येतं ते येतं 68%. किती पर्सेंट येतं इथं किती आलं 52.36. इथं किती आलं 68%. एक पार्टिकल आहे 52.36 ऑक्युपाय करतो मग दोन पार्टिकल किती करतील थोडस जास्त करतील. किती करतात 68%. मग 4 एफसीसी पार्टिकल किती 4 मग ते किती ऑक्युपाय करणार त्याच्यापेक्षा जास्त करणार. एक पार्टिकल 52.36 ऑक्युपाय करत असेल तर दोन पार्टिकल किती त्याच्यापेक्षा जास्त करतील 68 करतात. मग 4 पार्टिकल एफसीसी किती करतात जास्त केलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त उत्तर आलं पाहिजे. आता बघा इथं काय करूया व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर. दुसरा मुद्दा सेकंड पॉइंट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्फिअर. राईट काढूया आपण 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब ही किंमत पुटअप करावा. मग पुटअप जर ही किंमत पुटअप केली 4/3 पाय आर ची किंमत किती दिली a 2√2 त्याचा काय दिला क्यूब. आता हे जर सॉल्व्ह केलं तर काय येईल 4/3 पाय तसंच राहील बघा. a चा काय येईल क्यूब या 2 चा क्यूब काय येईल सांगा. इथं बानो येईल 2 चा क्यूब किती 8 आणि हे बानो बाहेर पण किती आहे 2 त्याचा किती क्यूब येईल त्याचा पण किती 8 येईल. ओके व्हेरी सिंपल. आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येतं बघा बानो सॉल्व्ह करा बरं. काय येईल 4 2 जा 8 2 आलं म्हणजे पाय a क्यूब अपॉन 3 × 2 किती आलं 6 आलं. राईट आता हे 8 मधलं बाहेर किती घेता येईल आपल्याला 8 लिहितो हवं तर आणि ते मग मॉडिफाय करूया आपण बघा. 8 मॉडिफाय करता येईल का पाय a क्यूब अपॉन 6 अंडर रूट मला काय लिहिता येईल 4 × 2 लिहिता येईल 4 बाहेर येईल 4 बाहेर आलं तर काय होईल पाय a क्यूब. राईट व्हेरी सिंपल. बघा काय लिहितोय पाय a क्यूब. राईट हे मला 6 आहे असं लिहावं लागेल 4 बाहेर आलं तर काय येईल 2 येईल 2 6 × 2 किती होईल 12 होईल. किती होईल 12 होईल पाय a क्यूब अपॉन 12√2 12√2 होईल. आता बघा मला व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर किती आलं व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर किती आलं. राईट 3 व्हॉल्यूम ऑफ द वन स्फिअर किती आलं 5 पाय a क्यूब अपॉन 12√2. आता बघा हे एका पार्टिकलचं आहे 4 पार्टिकल्स किती होईल गुणिले तुम्हाला किती करावं लागेल 4 करावं लागेल आणि 4 न जर मल्टिप्लाय केलं तर शेवटी बघा उत्तर काय येईल 4 4 3 जा म्हणजे काय होईल पाय a क्यूब अपॉन 3√2. म्हणजे बघा 4 पार्टिकलचं व्हॉल्यूम एवढं येईल एका पार्टिकलचं एवढं आहे तर 4 चं किती 4 न काय करा मल्टिप्लाय करा किती आलं पाय a क्यूब अपॉन 3√2 आलं. आणि मग पॅकिंग इफिशियन्सी काढणं अवघड नाही. राईट पॅकिंग इफिशियन्सी काढा. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू बघा 4 पार्टिकलचं म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द स्फिअर किती आहे 4 पार्टिकलचं पाय a क्यूब अपॉन 3√2 बरोबर. आता गुणिले काय केलं पाहिजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल a क्यूब इंटू किती 100 a क्यूब ला a क्यूब काय होईल कॅन्सल. आणि ते जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन 52.36 एका पार्टिकलला 68% दोन पार्टिकलला. एफसीसी मध्ये पार्टिकल किती असतात 4 मग किती टक्के आला पाहिजे वाहनो तर येतं वाहनो 74%. किती टक्के येतं 74% येतं. किती टक्के येतं वाहनो 74% येतं. जर हे वाहनो मग सिंपल मध्ये 52.36 जागा जर एक पार्टिकल ऑक्युपाय करत असेल तर बानो इथं जी मधी जागा दिसते ते किती टक्के आहे काढता येईल का सर काढता येईल की काय अवघड आहे व्हेरी सिंपल. अरे काढता येईल. कशी काढता येईल जर ऑक्युपाइड स्पेस दिली असेल तर अनऑक्युपाइड स्पेस काढता येईल. 100 मधून काय करावं लागेल 100 मधून सर वजा करावं लागेल. व्हेरी सिंपल. ही जी मध्ये रिकामी जागा दिसते ती मधली रिकामी जागा किती टक्के आहे काढता येईल का काढता येईल. अनऑक्युपाइड स्पेस आपल्याला एससीसी साठी काढायचा आहे. अनऑक्युपाइड स्पेस एससीसी साठी किती येतोय बघूया बरं. तर तुम्हाला अनऑक्युपाइड स्पेस एससीसी मधला काढायचा आहे.
अनऑक्युपाइड स्पेस इन एसीसी. ओके, परसेंट अनऑक्युपाइड इज इक्वल टू 100. टोटल किती आहे 100, त्यापैकी ऑक्युपाय किती आहे वजा करा 52.36 इज इक्वल टू किती बाळांनो 47 पॉईंट काहीतरी 47.36 म्हणजे 64. एवढा टक्के काय असणार आहे अनऑक्युपाइड असणार आहे. राईट. एम्प्टी स्पेस चौथा पॉईंट लिहा वाटलंस तर एम्प्टी स्पेस काढता येईल का, काढता येईल. पर्सेंटेज अनऑक्युपाइड स्पेस किती आहे तर टोटल किती आहे 100 मायनस किती 68 इज इक्वल टू किती 32%. अनऑक्युपाइड स्पेस काढला पण ऑक्युपाइड माहित असेल तर अनऑक्युपाइड कोणी पण काढेल. 74% ऑक्युपाइड आहे. मग अनऑक्युपाइड किती राईट चौथा पॉइंट अनऑक्युपाइड स्पेस इज इक्वल टू 100 मायनस 74 इज इक्वल टू 26%. ओके, 47% अनऑक्युपाइड असतो सिंपल मध्ये, 32% अनऑक्युपाइड असतो बीसीसी मध्ये आणि 26% अनऑक्युपाइड असतो एफसीसी मध्ये. आपण या लेक्चर मध्ये काय काय बघितलं, रिलेशन बिटवीन ए अँड आर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर, टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजेच पॅकिंग पर्सेंटेज. आणि पॅकिंग पर्सेंटेज जर तुम्हाला माहित असेल तर बाळांनो पॅकिंग अनऑक्युपाइड स्पेस एम्प्टी स्पेस आपल्याला काढता येतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.